केलेल्या वक्तव्यावर राज ठाकरेंनी आजच्या भाषणात जोरदार हल्लाबोल केला। हिंदी सक्ती कराल तर दुकानं आणि शाळाही बंद करू असा इशारा राज ठाकरेंनी दिला। पण राज ठाकरेंनी केलेल्या टीकेनंतर भाजप नेते प्रवीण दरेकर आणि केशव उपाध्ये यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूया। बरं, हिंदीच्या संदर्भामध्ये आपल्याला कल्पना निर्णय कुणी घेतला? माशेलकर समितीचा अहवाल उद्धव ठाकरे सीएम असताना केला, तिथे सही आहे। त्याच्यामुळे ज्यांनी केलं त्यांना विचारत नाहीत, उलट लोकभावना त्या ठिकाणी समजून माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी जी.आर. काढला। मराठी विरुद्ध हिंदी हा संघर्षच नाही, पण तरी तो दाखवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न राज ठाकरे करतायत। खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीची आहे आणि हिंदी सक्तीची नाही हे देवेंद्रजींनी स्पष्ट केलंय। पण तरीही दरवेळी महापालिका निवडणुका जवळ आल्या, विशेषतः मुंबई महापालिका जवळ आल्या की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे अशी भाषणं काही ठराविक नेते वर्षानुवर्ष करतात। राज ठाकरेंसारख्या अभ्यासू नेत्याने तीच री ओढावी हे दुर्दैवी। आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मीरा रोड मधल्या सभेनंतर मनसेचेच नेते अविनाश जाधव यांनी मीरा भाईंदर मधल्या